पाण्याच्या एका हंड्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पायपीट. घाटली ग्रामपंचायतीतील विकासकामांवर प्रश्नचिन्ह. 200 पेक्षा जास्त हातपंप नादुरुस्त असल्याचे चित्र. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील घाटली ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या अनेक पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी दररोज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत पायी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. विकासकामांवर लाखो रुपयांचा खर्च झाल्याचे दाखवले जात असताना प्रत्यक्षात नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. अनेक वाड्या-पाड्यांमध्ये नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांना डोक्यावर हंडे घेऊन लांब अंतर चालत जावे लागते. शालेय विद्यार्थ्यांनाही शिक्षणासोबत पाणी आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. नागरिकांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीकडून विविध विकास योजनांच्या नावाखाली निधी खर्च झाल्याचे दाखवले जात असले तरी पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे विकास नेमका कागदावर झाला की प्रत्यक्षात, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. घाटली ग्रुप ग्रामपंचायतीतील विविध पाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना, विहिरी, बोरवेल व जलजीवन मिशनसारख्या योजनांची स्थिती काय आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच संबंधित कामांची तांत्रिक व आर्थिक तपासणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही पुढे येत आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज होणारी पायपीट आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय पाहता प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. एका हंडा पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पायपीट करावी लागत असेल तर विकासाच्या दाव्यांचे वास्तव काय, असा संतप्त सवाल घाटली परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. हातपंप खरोखर झालेले बघायला गेले तर हातपंप काढला जसं त्यांच्या जे सरपंच आणि ग्रामसेवक आम्ही ग्रामपंचायत मध्ये विचारणा केली होती. तिथं जे विचारलं आम्ही, तेव्हा आम्ही ते 200 हँडपंप केले हँडपंप केले. तर तिथं जर प्रत्यक्षात जर बघायला गेलं, जिथे हँडपंप आहे, जिथं बोर आहे, तिथं हँडपंप बी केला आहे. आणि जिथं खरोखरच गरज आहे त्या ठिकाणी त्यांनी हँडपंप न करता, जिथं ऑलरेडी त्यांचं बोर आहे, बोरच्या आजूबाजूला त्यांनी हँडपंप काढलं, हे चुकीचं आहे. तसं नाही करायला पाहिजे होतं. ते त्यांचं जे ठराविक ठिकाणी त्यांनी काढलं, बाकीचं मग कागदपत्राला दिसून राहिलं. आणि आम्ही जेव्हा हे चौकशी केली, बघितले ग्रामस्थांनी मिळून, तेव्हा मग हे जे प्रत्यक्ष बघितलं, तेव्हा त्या ज्या ठिकाणी जिथं प्रत्यक्ष बघायला गेलं तर त्यांचे जे मेंबर असतील त्याचे तेवढंच काम केलंय. आणि आमच्या कसं आहे, खेड्यापाड्याचे गाव पाड्या आहे, एका पाड्यात आमचे 10 लोक, 15 लोक, 20 लोक, आणि जिथं आहे खरं बघायला गेलं तर जे जास्त लोक आहेत तिथे करायला काम सोडून तिथं 1-2 काढून त्यांचे जे कार्यकर्ते असतील तिथे काढून घेतले. आणि प्रत्यक्षात काम जो आहे खेड्यापाड्यावर ते झाले नाही आहे. आणि हा जो मोठा जो इतकं शासनाचा जो निधी येत आहे, जोपर्यंत फक्त कागदपत्रापुरते दिसतो आहे, आणि प्रत्यक्षात काम जर तपासणी केली तर ते चौकशी अंती सर्वांना दिसून येईल. लाखोचा पैसा खर्च करून जे पाण्यावर काम झालेलं आहे, तर जे महिला हंडाने पाणी घेऊन येतात ते बंद झालंय का सुरूच आहे? सुरूच आहे. कसं हर घरनं जी योजना आली आहे, जल मिशन जे आहे, जे फक्त एक खड्डे करून ठेवले. पाण्याचा प्रश्न जो आहे तिथे जो पाणी टंचाईचा जे योजना आहे, ते खरं बघायला गेलं तिथं अडचण आहे, तिथं न करता त्यांनी जे केलं नाही. आणि जो कागदपत्र दाखवून त्यांचे जे सरपंच असतील, त्यांचे बॉडी मेंबर आहे, त्यांचा तो पैसा खिशात गेला आहे आणि प्रत्यक्षात काम झालं नाही. तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे की ज्या लोकांना जे खरोखर अडचण आहे त्या ठिकाणी त्यांना काम झालं पाहिजे, आणि लोकांची जी समस्या आहे ती त्यांना नाही भेटला पाहिजे. आमचं जर एकच मागणी, हे काम व्हायला पाहिजे. आणि जर खरं त्यांनी पैसे जर खाल्ले असेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर चौकशी व्हायला पाहिजे.